मगरे मम्मा मग म पग मरे सा नि सा ग म ग म प नि सा. हाय नमस्कार मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे असणार आहे शॉपिंगचा. तर मी आणि माझी मैत्रीण चाललो आहे शॉपिंगला. खूप छान छान साड्या आम्ही खरेदी केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुमच्याशी पुढे शेअर करणारच आहे. तर जायच्या आधी बाल्कनीमध्ये खूप सुंदर गुलाबाला फुलं आलेत आणि कळ्यासुद्धा खूप छान आलेत. आणि कुठेही बाहेर जायच्या आधी घर असं व्यवस्थित आवरलेलं असलं ना की आल्यानंतर सुद्धा फ्रेश वाटतं आणि आल्यानंतर काही काम करायचा खरंच कंटाळा येतो. खरं तर आजकाल बरीचशी खरेदी असते ती ऑनलाईनच होते. ऑफलाईन असं खरेदीला फारसं जाणं होत नाही. फक्त वर्षातून मला वाटतं मी एकदाच अशी मैत्रिणीसोबत खरेदीला जाते, ते पण हा जो मॉन्सून सेल असतो ना तेव्हा. खरं तर असं जेव्हा आपण शॉपिंगला जातो ना तेव्हा त्याच्यामध्ये आपला बराचसा वेळसुद्धा जातो. पण कधीतरी असं मैत्रिणीसोबत खरेदीला गेलं ना की आपलंसुद्धा माइंड फ्रेश होतं. खरं तर एरवी एवढी जास्ती खरेदी होत नाही, पण या वेळेला तशी बऱ्यापैकी खरेदी झालेली आहे. कारण मेन उद्देश होता कॉटनच्या साड्या घ्यायचा. खरं सांगायचं तर आता सेल संपत सुद्धा आलेत, कारण की आज जाऊ उद्या जाऊ असं करता करता खूपच उशीर झाला आहे आम्हाला सेलला जायला. म्हणजे सेल लागून 1 महिना तरी झाला असेल आणि हा व्हिडिओ आहे 1 आठवड्यापूर्वीचा. चलो, आमच्या इथं जयंत म्हणून एक दुकान आहे. खूप सुंदर साड्या असतात तिथं. मला वाटतं सगळ्यात मोठं दुकान हेच असावं साड्यांचं. तर आम्हाला काही साड्या होत्या त्या स्वतःसाठी घ्यायच्या होत्या कॉटनच्या, आणि काही साड्या गिफ्ट देण्यासाठी हव्या होत्या. आणि इथं ज्या कॉस्टली साड्या असतात ना म्हणजे 10-12 हजारच्या, तर त्यांच्यावरती सुद्धा खूप चांगला असा डिस्काउंट असतो. तर मला कलांजली पैठणी बघायची होती की बऱ्याच दिवसांपासून वाटत होतं की कलांजली पैठणी असावी आपल्याकडे. आणि खरं सांगू का, काठपदराच्या साड्या आता घेणंच होत नाही. म्हणजे कधी अगदीच जवळचं लग्न असेल तर त्या घेणं होतात, आणि ह्या 3-4 वर्षात तर काही काठपदराची साडी घेतलेलीच नाही आहे. आणि कुर्तीज किंवा ड्रेस वगैरे घेऊन होतात कारण ते वापरले जातात, पण साड्या जास्ती वापरल्या जात नाहीत म्हणून त्या घेतल्यासुद्धा जात नाहीत ना. कधी कधी सेलमध्ये सुद्धा खूप छान अशा साड्या आपल्याला मिळून जातात. गेल्या वर्षी मी एक साडी घेतलेली, ही साडी आहे ती, तर ती तर मला 1000ला मिळालेली. 2000ची साडी होती आणि त्याच्यावर 50% डिस्काउंट होता, आणि कुठेही ती डिफेक्टिव्ह वगैरे नव्हती, चांगली होती साडी. तर ती मी घेऊन ठेवली, तर मला नंतर उपयोगी आली. माझ्या मावस बहिणीचा साखरपुडा होता तेव्हा. कधी कधी कसं असतं की एखादा प्रोग्राम असतो आणि ऐन वेळेला आपल्याला साडी घेणं जमत नाही, आणि जरी घेतली ना तरी तिच्यावरचा ब्लाऊज वगैरे काही स्टिच करून मिळत नाही, आणि मुळात जशी आपल्याला हवी असते तशी आपल्याला आवडेल अशी ऐन वेळेला साडी मिळत नाही. आणि एरवी जाण्यापेक्षा सेलमध्ये आपल्याला भरपूर व्हरायटीसुद्धा बघायला मिळते. तर आता तुम्ही बघितल्या असतीलच की काय काय साड्या होत्या. आणि ही डोला सिल्क आहे की जी माझ्याकडे रेड कलरची आहे सेम. तर माझ्या मैत्रिणीला तशाच टाईपची हवी होती, कारण ती अशी छान अशी चापून चोपून बसते आणि दिसते सुद्धा खूप छान. त्याच्यानंतर आम्ही पैठण्यांमध्ये बघितलं, तर मला ओरिजिनल जी कलांजली पैठणी असते ना तर ती कितीला होती आणि ती कशी आहे ते बघायचं होतं. तर इथं त्यांनी मला काही दाखवल्या पैठण्या. तर ही आहे ओरिजिनल कलांजली पैठणी, आणि ती 12,500ला होती, आणि डिस्काउंट करून ती 8,500ला वगैरे मिळत होती. पण मला एवढी कॉस्टली घ्यायची नव्हती. आणि ही आहे पेशवाई साडी, पेशवाई सिल्क. तर ही आधी माझ्याकडे होती, नंतर ती खराब होऊन गेली, पण आता मला ती घ्यायची नव्हती. आणि ही आहे प्युअर नारायणपेठ, आणि ही माझ्याकडे नाही आहे. पण मला जो हवा होता चिंतामणी कलर, तो खूप सुंदर दिसतो याच्यामध्ये, तो नव्हता, आणि 3-4च कलर याच्यामध्ये शिल्लक होते. आणि ही आहे सध्याची व्हायरल साडी, जी की सगळ्याच रील्समध्ये जवळजवळ दिसून येते. चला, तर आता आम्ही कुठल्या साड्या घेतल्या हे घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते. दरवर्षीचा हा आमचा ठरलेला प्रोग्राम सेलला जाणं, तेवढंच मैत्रिणीसोबत छान फिरून होतं. एरवी मी फारशी साडी खरेदीसाठी जात नाही, कधी घेतलीच तर गावाला वगैरे घेते. आता आल्यानंतर साड्या दाखवायचा प्रोग्राम सुरू आहे. खरं तर हे दरवर्षीचंच असतं. आत्ता फक्त मी हे ऑन कॅमेरा दाखवते आहे. तर खरेदी करून आल्यानंतर दमलेलो असतो, तरीसुद्धा आम्ही दोघीपैकी एकीच्या घरी बसतो, छान गप्पा अजून मारतो, चहा वगैरे घेतो आणि मग घरी जातो. चला, तर आता साड्या कुठल्या घेतले ते तुम्हाला दाखवते. काही गिफ्ट म्हणून देणार आहे आणि काही स्वतःसाठी घेतले. तर कॉटनच्या साड्या ह्या आम्ही स्वतःसाठी घेतलेल्या आहेत, आणि त्यातलीच ही एक आहे मेहंदी कलरची. आणि मैत्रीण माझी बाजूला बसले अधूनमधून, ती खरंच मला शूट करण्यासाठी मदतसुद्धा करते आहे. खरं तर आता यूट्यूबवरती हे हॉल व्हिडिओ वगैरे यायला लागले, पण आपण आधीसुद्धा असं करायचंच ना, कुठलीही गोष्ट आणली की आपल्या मैत्रिणींनी ती दाखवायचंच ना. तर तशाच प्रकारचे हे हॉल व्हिडिओसुद्धा आहेत, फक्त ते आता ऑन कॅमेरा केले जातात. म्हणजे पहिले तर आम्ही अगदी छोट्यातली छोटी जरी वस्तू खरेदी केली ना तरी ती एकमेकींना दाखवायचो. म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा तेव्हा भरपूर जणी होत्या, आणि छोटीशी गोष्ट असली तरी ती एकमेकींना दाखवायचो, आणि त्याशिवाय काही तो खरेदी केलेल्याचा आनंद पूर्ण व्हायचा नाही. तर तुम्ही आधी जी बघितलीत ना तर ती मेहंदी कलरची साडी, आणि ही इंडिगो कलरची साडी. तर इंडिगो कलरची साडी मला कधीपासूनच घ्यायची होती. कॉटनची असते ना ती, पण तिथं तशी नव्हती, तर ही बाटिक प्रिंटची होती. तरीसुद्धा हा कलर मला हवाच होता म्हणून मी ती घेतली. आणि अजून एक आहे ती कलांजली पैठणी, म्हणजे ओरिजिनल नाही, सेमीमध्ये आहे, पण सेमीमध्ये सुद्धा ती तेवढीच छान वाटते. आणि सेमीमध्ये जरी ती असली तरी ती 3,500ची
आणि ती डिस्काउंट करून 2800ला मिळाली. साडी सुंदर दिसण्यासाठी ना तिचं कलर कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे एखादी साधी साडीसुद्धा तिच्या रंगामुळे खूप सुंदर दिसू शकते. आणि तसाच हा मेहंदी कलर एकदम नाजूक अशी शेड. आणि या साडीबरोबर त्यांनी ब्लाऊज पीस खूप सुंदर दिला आहे. कॉन्ट्रास्ट कलर आहे पण त्याच्यावरती ना खूप सुंदर अशी डिझाईन आहे. आणि सध्या आरीवर्कचा ट्रेंड आहे. ही काय आरीवर्क नाही आहे पण ही डिझाईन आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर वाटतंय. आणि मला असे डिझायनर ब्लाऊज खूप आवडतात. म्हणजे मी तुमच्याशी एकदा शेअर सुद्धा केलं होते की माझ्याकडे कुठले डिझायनर ब्लाऊज आहेत. ते डिझायनर ब्लाऊज असला ना की साडीला एकदम रिच लुक येतो. म्हणजे साडी कमी किमतीची असली ना तरी तिचा लुक एकदम रिच दिसतो. याच्यामध्ये अजून काही साड्या आहेत तर आम्ही दोघींनी ना 2 साड्या तरी एकसारख्याच घेतलेत. तर आम्ही स्वतःसाठी कॉटनच्या साड्या घेण्यासाठी तिथं गेलो होतो. आणि कॉटनच्या साड्यांमुळे गरमसुद्धा होत नाही, सॉफ्ट असतात आणि शिवाय रिचसुद्धा दिसतात. साड्या म्हटलं की आपण किती खुश होतो ना. म्हणजे नुसती विंडो शॉपिंग फक्त बघितलं तरी आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो. आणि तिथं ना डिझायनर साड्यांवरती 50% डिस्काउंट असतो. म्हणजे जो काही रेट असेल तर तो अर्ध्या किमतीला मिळतात. तर आता ही जी साडी आहे सध्याची ट्रेंडिंग साडी आहे. जवळपास खूप साऱ्या रील्समध्ये ही साडी बघायला मिळते. एकदम व्हायरल साडी आहे ही. आणि तिथं बऱ्याच जणी ही साडी घेत होत्या. वरची प्लास्टिकची बॅग मी हळूवारपणे काढत होती तरी सुद्धा बघा ती फाटलीच. सुंदर कलर आहे आणि त्याच्यावरचा ब्लाऊज सुद्धा खूप छान आहे. मी इथं हसती आहे. म्हणजे आम्ही दोघी पण हसतोय कारण मी म्हणत होती की ही सुद्धा साडी मला आवडली आहे आणि मला ही सुद्धा हवी आहे. म्हणजे आपल्याला खरं तर सगळ्याच साड्या हव्याहव्याशा वाटतात. आणि खरं तर खरेदी करायला जाताना आपण डोक्यामध्ये एक वेगळाच कलर साडीचा किंवा वेगळ्याच प्रकारची साडी घ्यायची असं ठरवून गेलेलो असतो. पण खरेदी करून येतो मात्र दुसरीच. तुमच्या बाबतीतही असं होतं का मला नक्की सांगा. आणि एवढ्या सगळ्या साड्या बघून असं वाटते की काय वर्षभराची शॉपिंग एकदमच केली की काय. आणि आपणा बायकांचं कसं असतं माहिती आहे का, आपल्याकडे किती पण सुंदर साड्या असले ना तरी रस्त्यावरून जाताना जरी एखादी स्त्री अशी छानशी साडी नेसून जाताना दिसली ना तरी आपण तिच्याकडे वळून वळून बघतो. आपल्याला सुद्धा अशी हवी आहे असं वाटतं, हो ना. तर ही जी साडी आहे नेव्ही ब्लू कलरची ती डोला सिल्कमध्ये आहे. आणि मी तुम्हाला मगाशी पण बोलले की माझ्याकडे अशी रेड कलरची आहे आणि तुम्हाला सगळ्यांना ती आवडलीसुद्धा होती. आणि खरं सांगायचं तर हा सुद्धा कलर त्याच्यामध्ये छान वाटत होता. थोडीशी प्रिंटसुद्धा वेगळी आहे. आणि तेव्हा मी ती 1500ला घेतलेली आणि आत्ता ही हाफ रेटमध्ये मिळाली. आणि त्याच्यानंतर हा तर किती सुंदर कलर आहे बघा. म्हणजे ना खरं सांगू का, जेव्हा मी शूट करत असते ना तेव्हा फारशा गोष्टी लक्षात येत नाही. पण जेव्हा मी आता एडिटिंग करत असते, व्हॉईसवर देत असते ना तेव्हा जेव्हा मी पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी बघते ना तर तेव्हा असं वाटतं वा हा पण कलर किती सुंदर आहे. आणि या कॉटनच्या साड्यांवरती ना कॉन्ट्रास्ट म्हणून व्हाईट ब्लाऊज असतो ना तर तो खूप सुंदर दिसतो. मी तरी ऑनलाईन मागवला आहे. आता बघूयात कसा येतोय तो. म्हणजे या साड्यांमध्ये ब्लाऊज पीस आहेत पण शक्यतो मी साड्यांवरचे ब्लाऊज पीस असतात ना ते फक्त काठाच्या वगैरे साड्या असतात ना त्यातलेच शिवते. बाकीच्या साड्यांवरचे शक्यतो नाही शिवत. आणि कॉटनच्या साड्यांवरती तर व्हाईट ब्लाऊजच छान दिसतो. तर अशा ह्या सुंदर सुंदर मनमोहक साड्या. आणि साड्या बघितल्या की आपल्या सगळ्यांना तर खूप आनंद होतोच. म्हणजे सगळ्या बायकांचा तो एक वीक पॉईंटच असतो. आणि बहुतेक साड्या बघितल्यानंतर आपला जो हॅपी हार्मोन आहे तो जास्ती सिक्रेट होतो असं मला वाटतंय. म्हणजे कधी कधी व्हिटॅमिन एसची आपल्याला गरज असते म्हणजे शॉपिंगची. तर कुणाला वाटेल की काय कपड्यांवरती एवढा खर्च करायचा. पण बघा आपलं जे पहिलं इम्प्रेशन असतं ना ते म्हणजे आपण कशा प्रकारचे कपडे घालतो याच्यावरती डिपेंड असतं. आणि आपला ड्रेसिंग सेन्स हा चांगला असायलाच हवा. आणि वेल ड्रेस म्हणजे फक्त ड्रेसच नव्हे तर साडीसुद्धा आपण अशी छान अशी नेसली की आपल्या स्वतःलासुद्धा खूप छान फील होतं. तर आता बघा आम्ही ह्या 2 साड्या आहेत त्या तर एकाच कलरच्या घेतलेल्या आहेत, मेहंदी कलरच्या. आणि दुसरं आहे ते बाटिक प्रिंटमध्ये आहे, फक्त कलर वेगळा आहे. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या स्वभावानुसार तुम्हाला कलर असतात ते आवडत असतात. म्हणजे आपल्या लक्षात येत नाही हे पटकन. पण आता जरा कपाट उघडून बघा की आपल्याकडे कुठल्या कुठल्या कलर साड्या आहेत. जास्ती साड्या ज्या कलरच्या असतील त्या तुमचा स्वभाव असतो. म्हणजे असं मी पण एका ठिकाणी वाचलेलं होतं. म्हणजे प्रत्येक रंग हा वेगवेगळ्या भावनांचं प्रतिनिधित्व करतो. मला आता ह्या सगळ्या साड्या मी आवरून ठेवते. आणि माझ्या मैत्रिणीला सुद्धा खूप खूप थँक्यू की तिनं मला ह्या सगळ्या साड्यासुद्धा इथं तुमच्याशी शेअर करू दिल्या. थोडीशी ती कॅमेरा शाय आहे त्यामुळं ती आत्ता इथं दिसत नाही आहे पण लवकरच एखाद्या व्लॉगमध्ये तुम्हाला ती दिसेल. आणि एखाद्या व्हिडिओमध्ये माझ्याकडे जेवढ्या कॉटनच्या साड्या आहेत ना खूप छान छान आहेत तर त्यासुद्धा तुमच्याशी शेअर करेन. चला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि जाता जाता नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका.